मला एक सांगायचं आहे, या गाण्याचं निवेदन ऐकून मला अंगावर काटा आला. थँक्यू. जेव्हा आपल्याला त्या गाण्यामागची कथा कळते ना, तेव्हा ते गाणं फार वेगळं वाटायला लागतं आपल्याला, आणि म्हणून आवर्जून ती गोष्ट सांगितली. यानंतर जी निवडक हिंदी गाणी पंडितजींनी स्वरबद्ध केली, त्यातल्या एका अत्यंत महत्त्वाच्या, अत्यंत आव्हानात्मक, कठीण अशा गाण्याकडे तुम्हाला मी घेऊन जाणार आहे, लेकिन चित्रपटातल्या. पण तत्पूर्वी एक छोटीशी कविता तुमच्यासमोर मांडते. त्याच्यामध्ये जी सुरुवात आहे त्यात तुम्हाला हृदयनाथ मंगेशकर ही आद्याक्षरं गुंफलेली दिसतील, आणि एकंदरीतच हा सगळा अभ्यास करताना मला जे जे जाणवत राहिलं ते या शब्दातून मांडण्याचा हा माझा प्रयत्न आहे. हृदयस्थ स्वराचा षड्ज लेवनी संगे, हृदयस्थ स्वराचा षड्ज लेवनी संगे, दश दिशात तुमची संगीत कीर्ती तरंगे. यश आणि प्रतिष्ठा रसिक प्रेम सांगाती, यश आणि प्रतिष्ठा रसिक प्रेम सांगाती, ना तुम्हा कधीही पराभवाची भ्रांती. थकलेला असुनी पाय प्रवास युगांचा, थकलेला असुनी पाय प्रवास युगांचा, मंतरला तुम्ही पटहा सात सुरांचा. गेयाला सजवून रसिकांसी अर्पिले, शतप्रणाम गाण्यातून कलेला केले. कर तुमचे जुळले भारत माते पुढती, रममाण तुम्ही शब्दात संत साहित्य. धाकुले आणि लाडके तुम्ही बहिणींचे, धाकुले आणि लाडके तुम्ही बहिणींचे, नित प्रेम मिळविले चोखंदळ रसिकांचे. गंधर्व खरोखर तुम्ही घेतला जन्म, गंधर्व खरोखर तुम्ही घेतला जन्म. उलगडले तुम्ही काव्याचेही मर्म, काळाच्या पडद्यावरती तव गाण्यांचा झगमगता उमटे ठसा विलक्षण साचा. हे राहो संचित अमुजा मनी सदैव, हे राहो संचित अमुजा मनी सदैव. ही आमच्या हृदयातील मखमली ठेव, ही आमच्या हृदयातील मखमली ठेव. धन्यवाद. आणि असंच मखमली स्वरांनी झगमगतं असं गाणं तुमच्या समोर ठेवतोय. आमचं जे झाकलं माणिक आत्तापर्यंत रंगमंचावर बसलं होतं सगळ्यात लहान, त्या जयराजला विनंती करते की या गाण्यामध्ये तुझा सहभाग अतिशय उत्तम रीतीने दिसून